मूल तालुक्यातील बेंबाळ येथील उपसरपंच देवाजी ध्यान बाईवार यांच्या नावावर शेती नसतानाही त्यांना सन 2024-25 मधील अतिवृष्टी नुकसान भरपाईचा लाभ मिळाल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी संबंधितांवर फौजदारी कारवाई करून पदमुक्त करण्यात यावे अशी मागणी येथील माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य विजय बोंबावार यांनी केला आहे। विजय बोंबावार यांनी सांगितले की बेंबाळ परिसरात सन 2024-25 मध्ये अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते। शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात आली, मात्र उपसरपंच देवाजी ध्यान बाईवार यांच्या नावावर स्वतःची शेती नसतानाही त्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केलाय। यावेळी त्यांनी सांगितले की संबंधित जमिनीचा सातबारा हा उपसरपंचांच्या वडिलांच्या नावावर असून ती जमीन सामायिक क्षेत्रात येते, तरी देखील महसूल विभागातील संबंधित कर्मचाऱ्यांनी चुकीची नोंद करून नुकसान भरपाईचा लाभ दिला असल्याचा आरोप करण्यात आलाय। ही रक्कम फेब्रुवारी 2025 मध्ये पोस्ट खात्यात जमा झाल्याचंही त्यांनी नमूद केलंय। तलाठी सुनील नगराळे यांनी शासनाची दिशाभूल करून खोटे सातबारा दाखवल्याचा आरोपही करण्यात आलाय। उपसरपंच हे लोकप्रतिनिधी असून तलाठी हे शासकीय कर्मचारी आहेत। दोघांनीही पदाचा गैरवापर करून शासनाची फसवणूक केली असल्याचं बोंबावार यांनी सांगितलंय। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे। दरम्यान या प्रकरणाबाबत तहसीलदारांकडे तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे। गावचे उपसरपंच देवाजी धानबोळे यांनी माझा प्रचार व प्रसार करून माध्यमात माझी बदनामी केली, त्याच्यावर पूर्वपणे तक्रार केलेली आहे। त्याच्यावर चौकशी करण्या आणि फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी विनंती। आणि दुसरं प्रकरण आहे, शासकीय कर्मचारी तलाठी व उपसरपंच ग्रामपंचायत बेंबाडी यांनी पदाचा दुरुपयोग केल्यावरून खोटे सातबारा दाखवून पैशाची उचल केलेली आहे। या गैरअर्जदार देवाजी राजू धानबोळेवार व पटवारी नगराडे साहेब यांनी मोठ्या प्रमाणात 40,800 रुपयाचा गैरप्रकार आणि शासनाची फसवणूक केली आहे। त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी आणि त्यांचा जो उपसरपंच आहे त्याच्यावर पदाचा दुरुपयोग केल्यामुळे त्यांचं पदमुक्त करण्यात यावं अशी बेंबाडवासीय कास्तकार आणि श्री विजय बोंबावार यांची मागणी या ठिकाणी रेटून धरलेली आहे। आम्हाला जर दाद मिळाली नाही किंवा आम्हाला आमचा न्याय मिळाला नाही तर आम्ही तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचं किंवा अन्नत्यागाचं आंदोलन करू, या ठिकाणी मी सांगू इच्छितो। ब्युरो न्यूज 7 मराठी, मूल, चंद्रपूर।